वाटतंय? मस्त. सो हॅलो, वेलकम बॅक टू अ मिनी ब्लॉग. आणि फायनली खूप दिवसानंतर आपण आलोय राधानगरी धरणाजवळ, जे की ओळखलं जातं लक्ष्मी धरण. सो पाहू शकताय मस्त ग्रीनरी पसरली आहे. पावसाचे दिवस आहेत आणि छोटी छोटी अशी ही फुलं दिसत आहेत. ही बघा, मस्त मस्त अशी छोटी छोटी फुलं आहेत, कलरफुल. सो असा रस्ता आहे इथून आणि इथून पुढे जायचं आपल्याला. सो फायनली आपण राधानगरी धरणावर पोचलेलो आहे. लक्ष्मी तलाव म्हणता येईल. सो पाणी देखील सुंदर आहे, स्वच्छ पाणी आहे आणि पाणी देखील भरलेलं आहे. पावसाचे पण दिवस सध्या नसले तरी या साईडला थोडं प्रमाणात पाऊस पडतो. मगाशी सुद्धा डोंगरात हे बघा ढग दिसत आहेत तुम्हाला, जो की बारीक पाऊस होता मगाशी. आणि इथून पुढं जायचं आहे आपल्याला राऊतवाडी. आणि राऊतवाडी आहे समोरच्या साईडला, तुम्हाला दाखवतो मी. आणि इथं थोडा वेळ बसूया, एन्जॉय करूया. आणि हे धरण भरपूर लांब पसरलं आहे, बऱ्यापैकी दाजीपूर आहे ना तिथपर्यंत पसरलं आहे. आणि इथून जायचं आपल्याला राऊतवाडी. दाखवतो तुम्हाला राऊतवाडी कुठे आहे. सो हे बघू शकता, तुम्हाला दिसते का बघा राऊतवाडी, मी झूम करतो आहे. हां, तर ह्या लोकेशनला जायचं आपल्याला. काय क्वालिटी आहे बघ निसर्ग या साईडला. तो फायनली हम आ चुके हैं राऊतवाडी धबधबा. आणि ह्या साईडला ना थोडासा स्नो सारखा बारीकसा पाऊस चालू झाला आहे आणि पाण्याचा देखील आवाज येतोय. इथून बघूया किती चालत जावं लागतं. सो चला. हां, आपण आता आलोय राऊतवाडी धबधब्याजवळ. आणि धबधबा तुम्ही पाहू शकता, पाऊस नसल्यामुळे धबधब्याचं पाणी हे थोडंसं आहे. बघा जरा जवळ जाऊन बघूया आपल्याला काय कसं आहे. आणि ह्या साईडचं पर्यटन क्षेत्र कमी झालं आहे. ह्या साईडला जिथं जे कणसा विंसाचे चहाचे स्टॉल होते ते सगळे सामसून दिसत आहेत. एक मंकी पण आहे, तुम्हाला दाखवतो. या मार फोकस करते ना, फोकस करते तू एक मार त्याला. आई मस्त दिसतोय, एक मस्त. असे छोटे छोटे वन्यजीव प्राणी आहेत या साईडला. तर चला वरती धबधब्या साईडला. रुद्र काय महाकाय रूप असणारा जे धबधबा आहे, त्याचं रूप हे आपल्याला शांत आणि साध्या स्वरूपाचं बघायला मिळतं आहे. मस्त आणि निसर्ग अनुभवण्यासाठी झाड दिसतात मला या साईडला, वरच्या साईडला. अजून काय चिमण्यांचा आवाज येतोय, पाखरांचा आवाज येतोय, फळांचा येतोय, फुलांचा येतोय, निसर्गाचा आवाज येतोय. आता वाटतंय की ह्याच्यातच जाऊन झोपावं, पण नाही झोपता येणार, कपडे नाही आणले दुसरे मी. मस्त आहे रे हा पण इकडे स्पॉट. चाललो आपण जवळ धबधब्याच्या. आपण इथून निघतोय आणि मस्त आहे. संध्याकाळच्या टायमिंगला पर्यटक सुद्धा कमी आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थित धबधब्याचा आस्वाद घेता आला. आणि वन्यजीव प्राणी म्हणजेच माकड वगैरे आहेत इथे, छोटे छोटे बेबीज आहेत. तो
मस्त वाटलं. आणि संध्याकाळच्या टायमिंगला थोडासा एकदम बारीकसा पाऊस येतो आणि जे पावसामुळे सगळं निसर्गाची जी सौंदर्य आहे, जी की हिरवळ पसरली आहे सगळीकडे, ती पण खूप मस्त वाटते. आणि हा व्लॉग आपण इथंच एंड करतो आहे आणि इथून घरी जायचं आहे आपल्याला. सो बघू नेक्स्ट टाईम असं काही प्लॅन झालं तर असे खूप सारे व्हिडिओ येतील. सो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाऊस देखील वाढतो आहे. चला बाय.